नमस्कार माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, आज मी एक तुम्हाला अद्भुत आश्चर्यकारक गोष्ट सांगणार आहे। ऐका बरं। एप्रिल फूल, जागतिक मूर्खांचा दिवस। आज 1 एप्रिल। आज तुम्हाला किंवा तुम्ही पण कोणालाही मूर्ख बनवू शकता। हा दिवस जगभरात अनेक शतकांपासून साजरा केला जातो। आपण जे विशिष्ट दिवस साजरे करतो ते पूर्वी होऊन गेलेल्या घटना, व्यक्ती, परंपरा याची आठवण करणे यासाठी असतो। पण या दिवशी मात्र एकमेकांना मूर्ख बनवून आनंदात दिवस घालवतात। या मूर्ख दिवसामागे पण एक इतिहास आहे। ऐका बरं। 1564 पूर्वी जगभरात एकच दिनदर्शिका वापरत होती। त्यात नवीन वर्षाचा प्रारंभ 1 एप्रिल पासून होत होता। अचानक फ्रान्सचा राजा चार्ल्स याने आज्ञा केली 1 जानेवारी हा नववर्ष दिन मानावा। सर्वांनी ते मान्य केलं, पण काहींनी ते मान्य केलं नाही, दुर्लक्ष केले। त्यामुळे बाकी सर्वांनी ज्यांनी मान्य नाही केले त्यांना मूर्ख ठरवून त्यांना गमतीशीर मुद्दाम खट्याळपणे भेटवस्तू देण्यास सुरुवात केली। कालांतराने मात्र हा मूर्खांचा दिवस पाळणे जगभरात सुरू झाले। रोममध्ये 7 दिवस एप्रिल फूल साजरा करतात। चीनमध्ये खोट्या भेटवस्तू देऊन, तर जपानमध्ये पतंगावर बक्षिसाची घोषणा लिहून नंतर तो पतंग घेऊन म्हणजे हे करतात, तो पतंग उडवतात आणि नंतर ज्यांना तो पतंग मिळतो ते जेव्हा ते बक्षीस घ्यायला येतात त्यावरती त्यांना म्हणतात की तुम्ही एप्रिल फूल झालेले असं, म्हणजे पतंगावरती ते घोषणा लिहितात की तुम्हाला एवढे बक्षीस दिले जाईल आणि अशाच प्रकारे ते एप्रिल फूल बनवतात। आणि इंग्लंडमध्ये तर मूर्खांच्या गाण्याचा विशिष्ट कार्यक्रम असतो। जगभरात काही देशात दुपारपर्यंत तर काही देशात दिवसभर ही गंमत सुरू असते। युरोपमध्ये काही लोकांनी हे थांबवण्याचा प्रयत्न पण केला, पण तरीही लोकांनी दाद दिली नाही। मूर्खता हा मानवाचा जन्मजात स्वभाव आहे असं सर्वांचं मत आहे। कुठलंही दुःख कमी करण्यासाठी हसणे हा त्यावर एकमेव उपाय आहे। आपल्या महाराष्ट्रातही होळीनिमित्त महामूर्ख हास्य संमेलन आयोजित केले जाते। आजकालच्या ताणतणावाच्या जीवनात थोडा वेळ तरी हास्य फुलावे, मन आनंदी व्हावे हाच उद्देश। म्हणून आज तुम्ही स्वतः हसा, इतरांना पण हसवा, पण कुणालाही न दुखवता, कुणाच्या रंगावरती, कुणाच्या जातीवरती, कोणताही ज्याच्यातून वैरभाव निर्माण होईल, कुणाचं मन दुखेल असं एप्रिल फूल करू नका। शेवटी एक गंमत, खूप वर्षापूर्वी बनारसला हास्यप्रेमी भारतेंदू हरिश्चंद्र यांनी दवंडी पिटवली होती। खूप वर्ष झाली बरं का त्याला, की अमुक वैज्ञानिक अमुक वाजता चंद्र व सूर्य धरतीवर आणून दाखवणार आहेत। लोकांनी खूप गर्दी केली, तासनतास वाट पाहिली। कळालं ना, तो दिवस होता 1 एप्रिल। त्यांनी सर्वांना एप्रिल फूल केलं। चला तर मग आज मजा करा, हसा आणि हसवा। नमस्कार।